नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एज क्रिएशन. आज मी तुम्हाला देणार आहे लाडक्या बहिणीबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे आणि त्या अपडेटनुसार तुम्हाला जूनचा 12वा हप्ता हा कधी मिळणार आहे त्याच्याबद्दल एकदम महत्त्वाची अपडेट आहे. जर तुम्हाला लाडक्या बहिणीबद्दल अनेक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करून ठेवा. आता अपडेट अशी आहे की आदित्य तटकरे यांनी 5 जून रोजी एक पोस्ट टाकली होती फेसबुकवर. ट्विटरवर त्यांनी ट्विट केलेलं होतं की लाडकी बहिणीचा हप्ता म्हणजे जे वितरण आहे ते चालू झालेलं आहे. 5 तारखेला वितरण झालेलं आहे, 6 तारखेला झालेलं आहे. त्याच्यानंतरून सॉरी रविवार नंतरून ते वितरण थांबलेलं आहे. त्याच्यानंतरून कमीत कमी म्हणजे 4 ते 5, 5 ते 6 काही वेळेस असं झालेलं आहे. त्याच्यानंतर अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकही रुपया आलेला नाही. तर ते वितरण का थांबलं, कशामुळे थांबलं? तर मुख्य प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये जे सरकारी कर्मचारी महिला होत्या त्यांचा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर ज्या लाडक्या बहिणी अर्ज टाकलेले होते की आम्ही या योजनेचा लाभ घेतो, आम्ही सरकारी कर्मचारी आहोत, त्याच्यामुळे त्यांची पडताळणी चालू आहे आणि ती पडताळणी एकाची न करता प्रत्येकाची ती पडताळणी चालू आहे. आणि त्या पडताळणी दरम्यान प्रत्येक लाडक्या बहिणींचे फॉर्म चेक होत आहेत. जसं की ज्यांच्याकडे कोणाकडे 4 व्हीलर आहे किंवा ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरला वगळण्यात आले. ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार आहे, पण ट्रॅक्टरच्या ऐवजी दुसरी 4 व्हीलर कोणतीही असो तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ हा घेता येणार नाही. त्यात अजून एक मेन्शन होती की घरातील कमीत कमी 1 किंवा 2 महिला पाहिजे त्यांनी ते लाडक्या बहिणीचा लाभ घेत असतील, म्हणजे एका घरातल्या 2 महिला कमीत कमी. परंतु जास्त असतील तर त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ हा घेता येणार नाही. जसं की आपण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरताना रेशन कार्ड दिलेलं होतं. रेशन कार्डवर तुमच्या ते रेशन कार्डमध्ये किती नाव आहेत, त्याच्यामधून किती लाडक्या बहिणी हे लाभ घेत आहेत ते सुद्धा तुमचा तपासला जाणार आहे. नंतर तुम्ही फॉर्म भरताना तुमची जन्मतारीख तुम्ही चुकीची टाकली होती, तुमचे कागदपत्र कसे टाकले होते, तुमचे प्रत्येक कागदपत्र तपासले जाणार आहे. बँकेवरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव तुमचं सेम आहे का? म्हणजे बँक पासबुकवर जे तुमचं नाव आहे आणि जे तुमचं आधार कार्ड आहे, आधार कार्डवर तुम्ही काय नाव टाकलंय आणि बँक पासबुकवर काय आहे, त्याच्यात स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तरी तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ नाही. तर लाडक्या बहिणीचा लाभ हा कसा मिळणार आहे, कोणाला मिळेल? त्यांचे कागदपत्र एकदम व्यवस्थित असतील त्यांनाच हा लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे. परंतु ज्यांचे कागदपत्रांमध्ये खाडाखोड असेल हे असतील तर त्यांना लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल त्यांनी तर त्यांना लाभ हा मिळणार नाही. याच्यानंतर पुढे कदाचित करेक्शनचं एक ऑप्शन येऊ शकतं. नंतर येईल ई केवायसीचा. परंतु आता सुद्धा एक फ्रॉड वेबसाईट तयार झाली, त्याच्यावर आलेलं आहे की लाडकी बहीण योजना ई केवायसी करा. परंतु ती फ्रॉड वेबसाईट आहे. त्याच्यावर जर कधी तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला, ओटीपी टाकला तर तुमचा डाटा हा चोरी होऊ शकतो. त्यामुळे अशा कोणत्याही वेबसाईटला भेट न देता जी ओरिजिनल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर अजून ई केवायसी पडताळणीचा ऑप्शन आलेला नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा डाटा कोणालाही शेअर करू नका. आणि पुन्हा जेव्हा वितरण चालू होईल, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की अजून 3 दिवस वितरण चालू राहणार. जसे की उद्या सोमवार, म्हणजे आज सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये मागचं जे वितरण होतं म्हणजे 12व्या हप्त्याचं जे वितरण होतं ते थांबलेलं होतं. तर आता डीबीटीचा प्रॉब्लेम ज्यांचा सॉल्व्ह झालेला आहे किंवा ज्यांचे कागदपत्र व्यवस्थित आहे तर त्या लाडक्या बहिणींना हा लाभ नक्की मिळणार आहे. अजून एवढे दिवस काढले, 2 ते 3 दिवस अजून काढायचे. त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा 12वा हप्ता हा मिळणार आहे. जर कधी तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा.